श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना भोगी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात आधी म्हणलं तर आज भोगीची खरं तर मिक्स भाजी बनवते. ती पण मी बनवली, पण मी आधीच व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळं ती भाजी काय दाखवलेली नाही. पण तरी पण आणखी दुसरी मी एक भाजी बनवलेली आहे, ती म्हणजेच आपली मिक्स व्हेज कोल्हापुरी किंवा व्हेज कोल्हापुरी असं बोललं तरी चालेल. तर त्यासाठी बघा पनीर घेतलेलं आहे, फ्लॉवर घेतलेले आहे, गाजर, शिमला मिरची, वाटाणा घेतला आहे आणि कांद्याचे असे एक अख्खा असे काप काढून घेतलेले आहेत. फोड कट केल्यानंतर त्याचे पूर्ण असे काप काढून घ्यायचे. नंतर काही खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये मसाला विलायची एक घेतली, नंतर लवंग घेतलेत चार पाच, काळे मिरी घेतलेत, नंतर दालचिनी, 3 हिरव्या विलायची आणि त्याच्यामध्ये आपण शहाजिरे आणि थोडीशी खसखस इकडे मिरच्या भिजवून घेतलेल्या आहेत, खोबरं घेतलं आहे छोट्या वाटीमध्ये, 10-12 आपण काजू घेतलेले आहेत, लसूण आणि अद्रक कुटूनच घेतलेला आहे, विकत्रीची पेस्ट नाही, आपण घरच कुटून घेतो. तर आता हे लागणारं साहित्य, ह्याच्यामध्ये बीन्सची कमतरता आहे, म्हणजेच आपली सोप्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर चवळीची शेंग, पण एखादी नसलं तरी चालतं, तर ते स्किप करू शकता. आणि आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटो घेतला आहे आणि बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे का कट करून घेतलेला, ते आपल्याला फोडणीसाठी पाहिजे. तर हे लागणार आहे साहित्य. मसाले ते नंतर तुम्हाला पुढं सांगतेच, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता काय करायचं, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. आपल्याला पनीर आणि सगळ्या भाज्या शालो फ्राय करून घ्यायच्यात, म्हणजे थोड्याशा तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही भरपूर तेल टाकून असं डायरेक्ट तळून जरी घेतलं का तरी पण चालतं, कोणत्याही पद्धतीत बनवलं तरी चालतं, पण आपण कमी तेलाचाच वापर करून मस्त याला फ्राय करून घेणार आहोत. तर आधी पनीरचे काप आपण याला थोडंसं भाजून घेऊ. भाजून म्हणजे थोडंसं तेल टाकलेलं तर आहेच, कारण की पनीरची चव आपण जेव्हा तेलामध्ये त्याला फ्राय करून घेतो तेव्हा त्याची चव आणखी भारी लागते. कच्चं वापरायचं असेल तर बऱ्याच वेळा तुम्ही पाण्यामध्ये भिजू टाकत जा, म्हणजे तसंच जर वापरायचं असेल तर, भाजायचं नसेल तर पाण्यामध्ये भिजू घालायचं. तर नंतर तेल टाकून मग आपल्याला काय करायचं, फ्लॉवर पण थोडीशी फ्राय करून घ्यायची. सगळेच आता हे थोडं याला भाजून घ्यायचं, सोपं म्हणायचं म्हणलं तर कांदा कांदा आणि शिमला मिरची टाकून घेतली. आधी आपण फ्लॉवर घेतली म्हणजेच फुलगोबी. तर आता कांदा आणि टोमॅटो पण थोडंसं तेलामध्ये याला पण परतून घ्यायचं, लगेच काढून घ्यायचं, पुन्हा तेल टाकून घ्यायचं. आणि आता राहिले वाटाण्याचं आणि गाजर, मस्त ताजे आता वाटाणे आहेत. वाटाण्याच्या भरपूर रेसिपी टाकल्यात मी, नक्कीच चॅनलला जाऊन बघा नवीन असाल तर. नंतर गाजर आणि वाटाणे पण आता आपण थोडेसे फ्राय करून घेऊ. तेल थोडं टाकून फ्राय करून घ्यायचं, म्हणजे काय होतं, एकदम असं गाळ वगैरे पण बनवून करायचं नाही आहे, त्याला थोडंसं फ्राय करायचं आहे. नंतर तेल टाकायचं आणि आता काय करायचं, आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता जे खडे मसाले टाकलेले आहेत ते तेलामध्ये टाकून घ्यायची. दालचिनीचा 1 तुकडा आहे, 2 करून घेतलेले आहेत मी, थोडीशी खसखस आहे, शहाजिरे आहेत, 2 हिरव्या विलायची, 1 मसाला विलायची, काळी मिरी असं टाकून घेतलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण उभा कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता ही ग्रेव्ही बनवण्याची पद्धत तुम्हाला सांगते. या पद्धतीत जर तुम्ही भाजी बनवली का तर हॉटेलची भाजी खायची खरंच विसराल, इतकी मस्त जबरदस्त चव, हॉटेलपेक्षा घरची चव एकदम एकच नंबर लागते. आणि ग्रेव्ही बनवण्याची पद्धत मी सांगते तुम्हाला. आता आपण कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेतलं आणि नंतर आपण टोमॅटो टाकून घेतलं. आता तुम्ही म्हणता कांदा भाजून दिला नाही, खोबरं भाजून दिलं नाही, लगेच टोमॅटो टाकलं, तर हीच प्रोसिजर खरंच महत्त्वाची आहे आपण ग्रेव्ही जेव्हा बनवतो तेव्हा. कारण की हॉटेलमध्ये पण अशाच पद्धती, म्हणजे शिजून घेतलं जातं, शिजल्यानंतर हे सगळं मऊ पडतं, याच्यावर अजिबात कोणतंही कच्चं राहत नाही. तर पाण्यासकटच आपण याच्यामध्ये काजू पण टाकून घेतलेत, भिजवून घेतलेल्या लाल मिरची आहेत वाळलेल्या त्या टाकून घेतल्या. तर याच्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची किंवा बेटकी मिरची वापरली तरी चालेल. आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता हे ग्रेव्हीचं मीठ लक्षात ठेवायचं, नंतर भाजीला वापरताना त्या हिशोबानेच टाकायचं. आता पाणी टाकून हे सगळं झाकून ठेवायचं. आता याला चांगलं शिजवून घ्यायचं. ग्रेव्ही बनवताना अशी शिजवून घेतली काय अजिबात काहीच कच्चं राहणार नाही आणि मस्त अशी पेस्ट तयार होती ग्रेव्हीची. तर बघा शकता, मस्त आपल्या कांदा पण सगळा मऊ झाला आणि टोमॅटो तर पूर्ण गाळ झालेलंच आहे, काजू भिजवून घेतलेले होते. नंतर थंड झाल्यानंतर काय करायचं, मिक्सरच्या भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची. ही परफेक्ट ग्रेव्ही बरं, अशी ग्रेव्हीनी भाजीची चव लाजवाब, म्हणजे मी म्हणते ना, शब्दात सांगू शकत नाही, इतकी भारी
भाजी होती. अशा पद्धतीची जर ग्रेव्ही बनवली तर मग नंतर काय करायचं, आता तेल टाकायचं. 2 पळ्या तेल टाकून घेतले. आता याच्यामध्ये जाणार जिरे फुटून द्यायचे आणि नंतर टाकून घ्यायचं तेजपत्त्याचं एक पान आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तेजपत्ता टाकून घ्यायचा. फोडणीसाठी आपल्याला जिरे आणि तेजपत्ता वापरता. इकडे ग्रेव्हीमध्ये तर आपण खडे मसाले वापरलेले आहेत. नंतर बारीक कट करून घेतलेला जो कांदा आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. अगदी बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे सगळा एकजीव होतो पूर्ण ग्रेव्हीमध्ये. आता कांदा चांगला फ्राय करून घेऊ. मग याच्यात टाकायचा अद्रक आणि लसूण. अद्रक लसूण पण आता थोडंसं परतून घेऊ. त्याच्याबरोबर आपला कांदा पण आणखी परतला जातोच. आणि हो, साध्या आणि सोप्या भाषेतील आपले रेसिपीचे व्हिडिओ असतात. त्याच्यामुळे आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यांनी नक्कीच सपोर्ट करा. तर आता हे सगळं चांगलं परतलं आहे. मग याच्यात जाणार मसाले. तर मसाल्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर टाकून घेतली. नंतर 1 चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा. नंतर याच्यात 1 चमचा आपली बेटकी लाल मिरची पावडर. कलर छान येतो, तिखट नसते. आता हे मसाले आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. आणखी थोडीशी पाण्याची आपल्याला गरज लागणार आहे. पाणी टाकून चांगलं तेल चुटचुटून द्यायचं, म्हणजे पूर्णपणे मसाले शिजून निघतात आणि भाजीची चव छान लागते. तर थोडं आणखी पाणी टाकू आणि याला चांगलं शिजवून घेऊ. आणि किचन किंग किंवा गरम मसाला दोन्हीपैकी एक असलं तरी चालतं. याच्याऐवजी किचन किंगच्या ऐवजी तुम्हाला जर मॅगी मसाला नसतो का आपला मॅगी मसाला, मॅजिक मॅगी मसाला, तो जरी वापरला तरी भाजीची जो अप्रतिम लागते. कोणचा एखादा नसला तर तसं करायचं. आणि हो, धना पावडर जर नाही टाकली तर धने भाजून ते ग्रेव्हीमध्ये टाकले तरी चालते. मग आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली ती टाकून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते इसळून घेतलं. आणि आता छान याला मस्त थोडंसं चुटचुटून देऊ, शिजवून घेऊ. कारण की आपण ग्रेव्ही पण शिजवून घेतली, मसाले पण आपण शिजवून घेतलेत, त्याच्यामुळे जास्त काही गरज नाही ह्याला शिजवून घ्यायची. मग टाकायचे आपण सगळे ह्या भाज्या ज्या परतून घेतलेल्या होत्या त्या पनीर टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. तर 1 नंबर अशी मिक्स व्हेज कोल्हापुरी. आणि तिखटाचं प्रमाण, मिरच्या आपल्या तिखट होत्या ज्या आपण भिजून टाकलेल्या आहेत त्या, त्याच्यामुळं कोल्हापुरी म्हणलं की थोडासा झणझणीतपणा थोडासा आलाच पाहिजे. आता पहिलं मीठ तर आपण टाकलेलं होतं, त्याच्यानुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्या भाजीच्या चवीनुसार. तेवढी गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस विसरलं जातं मग खरट होऊ शकतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. थोडीशी चुटचुटली भाजी की मग कस्तुरी मेथी चोळून मस्त अशी टाकून घ्यायची. अप्रतिम, एकच नंबर. दिसायला जेवढी भारी दिसती, खायला त्याच्यापेक्षाच भारी लागती. तर नक्कीच अशा पद्धतीत ट्राय करून बघा. आणि ग्रेव्हीची पद्धत अगदी सोपी आहे, जास्त तामझाम काही नकोच, पटकन होती. शिजवायला पण लवकर शिजलं जातं कांदा आणि टोमॅटो. नक्कीच अशा पद्धतीची ग्रेव्ही बनवून ही अशी भाजी बनवून बघा. आणि ती ग्रेव्ही तुम्ही आणखी भाजीला वापरली दुसऱ्या तरी चालतं.